Practice set 3.3 Problem 1. First term and common difference of an arithmetic progression are 6 and 3 respectively. Find S27. तर फर्स्ट 27 टर्मच्या सम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर हे यांनी सॉल्व करून दिलं आहे, फक्त आपल्याला फिल इन द ब्लँक्स भरायचे आहे. तर आपल्याला फर्स्ट टर्म a = 6 दिली आहे, डिफरन्स 3चा दिलेला आहे आणि S27ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर सर्वात पहिले यांनी सम ऑफ ऑल द टर्मचा फॉर्म्युला लिहिलेला आहे. तर सम ऑफ ऑल द टर्मचा फॉर्म्युला काय? Sn = n/2 इन ब्रॅकेट 2a. इथे काय पाहिजे? 2 आणि a, 2a प्लस n-1t. त्याच्यानंतर याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप केले आहे. यांची व्हॅल्यू 27, यांची व्हॅल्यू 27/2 ब्रॅकेटमध्ये 2a आहे. तर एची व्हॅल्यू किती आहे? 6. तर 6 × 2 किती झालं? 12 प्लस ब्रॅकेटमध्ये यांची व्हॅल्यू 27 - 1 × d. डीची व्हॅल्यू इथे आपल्याला ठेवावं लागेल 3. इथे ठेवावं लागेल 3 ठेवावं लागेल. आता बघा इथे 27/2 लिहिला आहे इंटू ब्रॅकेट. तर हे एवढं यांनी इथे सॉल्व करून ॲन्सर काढलेलं आहे. हे बाजूला आपण सॉल्व करून घेऊ. म्हणजे काय होईल? 12 प्लस 27 - 1 किती होईल? 26 होईल इंटू 3. आता आपल्याला काय करावं लागेल? 12 प्लस पहिले मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 6 3 = 18 कॅरी 1, 3 2 = 6 आणि 1 78. आणि मग याचं ॲडिशन 2 आणि 8 10 कॅरी 1 90. तर ही एवढी ब्रॅकेट सॉल्व केली तर आपल्याला इथे ॲन्सर किती मिळेल? 90. मग यांनी काय केलं आहे? याला 2नी डिवाईड केलं आहे. 90ला कशाने डिवाईड केलं आहे? 2नी. तर मग किती येईल? 45. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला 27 आणि 45चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 27 × 45. 5 7 = 35 कॅरी 3, 5 2 = 10 आणि 3 13 कॅरी इथे 0 घ्यावं लागेल. 4 7 = 28 कॅरी 2 आणि 4 2 = 8 आणि 2 किती होईल? 10. आणि याचं ॲडिशन होईल 5 8 आणि 3 1 11 कॅरी 1 2 आणि 1. तर याचं ॲन्सर येईल 1215 1215. सॉल्व झालं. प्रॉब्लेम 2. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. तर आपल्याला इवन नॅचरल नंबरच्या फर्स्ट 123 टर्मची काय काढायची आहे? सम काढायची आहे. म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला? सम ऑफ ऑल द टर्म्स. त्याचा फॉर्म्युला काय आहे? Sn = n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1d. सम ऑफ n टर्म काढण्याचा आपल्याला हा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला पहिले काय करावं लागेल? कशाचा काढायचा आहे? सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. तर आपल्याला पहिले इवन नॅचरल नंबर माहिती पाहिजे. तर इवन नॅचरल नंबर कोणते आहे? 2 4 6 8 ... आता आपल्याला या 123 टर्मची काय करायची आहे? ॲडिशन करायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे? एची, डीची आणि एनची. तर आपण फर्स्ट टर्मला ए म्हणतो, म्हणजे आपल्यासाठी एची व्हॅल्यू झाली 2 आणि डिफरन्स ऑफ द कॉन्झिगेटिव्ह टर्म. तर कॉन्झिगेटिव्ह टर्मचं अर्थमॅटिक प्रोग्रेसमध्ये डिफरन्स कसं असते? कॉमन. तर 4 - 2 किती होईल? 2. आणि किती टर्मची ॲडिशन करायची आहे? 123. तर n = काय होईल? 123. मग ए
डी आणि एनच्या व्हॅल्यूज आपण फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलं तर आपल्याला 123 इवन नॅचरल नंबरची सम मिळेल. मग एस एनची व्हॅल्यू किती ठेवायची 123. एन 123/2 इन ब्रॅकेट 2 इंटू एची व्हॅल्यू किती आहे 2 प्लस एनची व्हॅल्यू 123 मायनस 1 इंटू डी. डिफरन्स कितीचा आहे 2चा. मग 123/2 इन ब्रॅकेट 2 इंटू 2 किती होईल 4 प्लस 123 मायनस 1 म्हणजे 122 इंटू 2. मग काय होईल 123/2 इन ब्रॅकेट 4 प्लस पहिले मल्टिप्लिकेशन सोडवावं लागेल मग ॲडिशन करावं लागेल. 2 इंटू 2 4 2 इंटू 2 4 2 1 जा 2. मग काय होईल 123/2 इंटू याची ॲडिशन काय होईल 4 प्लस 4 8 4 2 आणि आता आपल्याला याला 2नी डिवाइड करावं लागेल म्हणजे 2 1 जार 2 2 1 जार 2 2 2 जार 4 आणि 2 4 जार 8 आणि आता याचा आन्सर म्हणजे 123 इंटू 124 याचं मल्टिप्लिकेशन. 4 3 जार 12 कॅरी 1 4 2 जार 8 आणि 1 9 आणि 4 1 जार 4 इथे घ्यावं लागेल 0 3 2 जार 6 2 2 जार 4 आणि 2 1 जार 2 आणि मग इथे 2 0 घ्यावं लागेल 3 1 जार 3 1 2 जार 2 आणि 1 1 जार 1. आता याची ॲडिशन होईल 2 9 आणि 6 15 कॅरी 1 4 4 8 आणि 4 12 कॅरी 1 5 1 याचा आन्सर येईल 1 5 2 5 2 म्हणजे सम ऑफ इवन नॅचरल नंबर फर्स्ट 123 टर्म्स इज इक्वल टू 15,250. Problem 3. Find the sum of all even number between 1 and 350. आपल्याला 1 आणि 350च्या बिटवीनचे ऑल इवन नंबरची काय करायची आहे सम करायची आहे. तर पहिले आपल्याला 1 आणि 350च्या बिटवीनचे इवन नंबर्स लिहावं लागेल. तर कोणते होईल इवन नंबर 2 4 6 8 डॉट 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 350च्या बिटवीनचा म्हणजे आधीचा बघावं लागेल. तर कोणता होईल 348. आणि आता आपल्याला इथे जो सिक्वेन्स दिसत आहे तर इथे बघा कॉन्झिक्युटिव्ह टर्मचं जे डिफरन्स आहे सेम आहे 4 - 2 2 6 - 4 2 8 - 6 2 म्हणजे हे जे सिक्वेन्स आहे कशाचा आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा आहे. तर मग आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा सम ऑफ ऑल द टर्मचा वापरावा लागेल. तो काय आहे Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1d. तर Snच्या फॉर्म्युलानी ऑल टर्मची सम फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला a d आणि nच्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे. तर इथे a म्हणजे फर्स्ट टर्म तर a ची व्हॅल्यू किती आहे 2. d म्हणजे डिफरन्स कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स तर 4 - 2 किती होईल 2 आणि ही आपल्याला दिलेली आहे लास्ट टर्म. लास्ट टर्मला आपण म्हणतो Tn इज इक्वल टू 348. तर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये a d आणि n पाहिजे होतं तर आपल्याजवळ nची व्हॅल्यू नाही आहे.
तर आपल्याला सगळ्यात पहिले TNचा फॉर्म्युला वापरून Nची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. तर TNचा फॉर्म्युला काय आहे लास्ट टर्मचा? TN इज इक्वल टू A प्लस n-1 हा फॉर्म्युला वापरून पहिले आपल्याला Nची व्हॅल्यू काढावं लागेल. तर TN आपल्याला किती दिला आहे? 348 इज इक्वल टू Aची व्हॅल्यू आहे 2, N आपल्याला फाइंड आउट करायचा आहे इंटू Dची व्हॅल्यू दिली आहे 2. मग काय होईल? 348 इज इक्वल टू 2 प्लस आपल्याला काय करावं लागेल? 2नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय होईल? 2n मायनस 2 1 जार 2. ते +2 आणि -2 काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे 348 इज इक्वल टू 2n. आता न्यूमरेटरचा नंबर डिवाइडमध्ये जाईल. म्हणजे 348 अपॉन 2 इज इक्वल टू n. तर 2नी याला डिवाइड करा. 2 1 जार 2, 1 कॅरी 1 वाचलं, 7 जार 14 आणि 2 4 जार. याला 2नी डिवाइड केलं तर Nची व्हॅल्यू किती येईल? 174. आता आपल्याला Nची व्हॅल्यू मिळाली. आता आपण सम ऑफ ऑल द टर्मचा फॉर्म्युला वापरू शकतो. तर तो काय आहे? Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 d. आणि आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवावं लागेल. Nची व्हॅल्यू काय आहे? 174 इज इक्वल टू 174 Nची व्हॅल्यू अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 इंटू Aची व्हॅल्यू 2 आहे प्लस ब्रॅकेटमध्ये Nची व्हॅल्यू 174 -1 इंटू Dची व्हॅल्यू 2 आहे ब्रॅकेट कंप्लीट. याला 2नी डिवाइड करावं लागेल. 8 2 जार 16 कॅरी 1 14 2 7 जार 14 इन ब्रॅकेट 2 इंटू 2 4 प्लस 174 -1 म्हणजे 173 होईल आणि मल्टिप्लाय बाय 2. तर पहिले मल्टिप्लिकेशन सॉल्व करावं लागेल आणि मग ॲड करावं लागेल. मग काय होईल? 87 इन ब्रॅकेट 4 प्लस याची ॲडिशन 3 इंटू 2 6 कॅरी 1 3 इंटू 2 6 7 इंटू 2 14 कॅरी 1 2 1 जार 2 आणि 1 3. आणि मग काय होईल? 87 इंटू याची ॲडिशन 346 प्लस 4 किती होईल? 350 होईल. आता 87 आणि 350चं मल्टिप्लिकेशन. तर 87 इंटू 35 करून घेऊ आणि मग 1 0 वाढवून घेऊ. 7 5 जार 35 कॅरी 3 5 4 जार 40 आणि 3 43 0 7 3 जार 21 कॅरी 2 7 3 8 जार 24 आणि 2 26 काय होईल? 5 3 आणि 1 4 6 आणि 2 10 कॅरी 1 3 आणि आपल्याला हे 0 वाढवायचं होतं. म्हणजे काय होईल? 30 100 450. हे झालं सम ऑफ ऑल द टर्म्स बिटवीन 1 and 350 इवन नॅचरल